त्यानंतर केने साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आधी विचार होतो त्यांचा संपूर्ण प्रभाव समाजवाद्यांवर होता, महाराष्ट्रात होता, आपल्या सर्वांवर होता. त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना या पाडळीमध्ये त्याचा उल्लेख आंबेडकर सरांनी केला. तिथे मला 2 वर्ष राहण्याचा योगायोग आला. सहकार खात्यामध्ये पाडळी इथे एक फार मोठी विविध कार्यकारी संस्था असताना आणि प्रशासक असताना मला त्या परिसरात अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं. मी कुमार संघर्षे यांच्या जीवनाचा आले त्यांचा त्याग हा फार मोठा आहे. वस्तुतः ते MBBS होते. त्यांनी प्रॅक्टिस केली असती पुण्यासारख्या ठिकाणी त्या काळात लाखो रुपये कमवून ते अगदी संपन्न झाले असते. आमदारही झाले होते. आमदार असताना अतिशय साधं सरळ जीवन ते जगले. नाहीतर आमदार म्हटल्यानंतर आपल्यासमोर आता अलीकडे जे चित्र आहे तसं काही त्यांचं नव्हतं. आपल्या विचाराची अत्यंत प्रामाणिक असणारं हे फार मोठं त्यागी व्यक्तिमत्व होतं. या निमित्ताने मला एकच आठवते की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आद्य शंकराचार्य आणि त्याच्यानंतरची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीशी डिबेट हे एकमेव असे होते की त्यांनी त्यांचा त्या ठिकाणी सगळ्या मुद्द्यांवर परामर्श घेतला आणि अगदी आक्रमकपणे शंकराचार्यांच्या परंपरेतले विचार फोडून टाकणारे हे समाजवादी नेतृत्व होतं. मला त्याच्यानंतर असं कोणी फारसं दिसत नाही. अशा या अतिशय त्यागी आणि गांधी विचाराशी शेवटपर्यंत एकनिष्ठ असणाऱ्या डॉक्टर सप्तर्षी यांना मी मनपूर्वक आदरांजली व्यक्त करतो आणि 2 शब्द सांगतो.